अस्मिता ताईची राजस्मिता. नकळतच एक व्यक्ती आयुष्यात आली. ना ओळख, ना पाळख, ना कुठलं नातं. हळूहळू ओळख वाढली, आपुलकी वाढली. काहीही झालं की ते आधी तिला सांगायचं, तिचा सल्ला घ्यायचा, तिचं मत सर्वोच्च. कधी काळी अनोळखी असलेली माझी अस्मिता ताई आज माझ्यासाठी रक्ताच्या नात्यांपेक्षाही खूप महत्त्वाची झाली. एक असं नातं जे कधीच संपणार नाही, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. माझी अस्मिता ताई. आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही उगाच आलेली नसतात. त्यामागे काहीतरी ईश्वरी इच्छाच असतात. कुणाशी तरी कधीतरी ऋणानुबंध जुळतात, त्यातून घट्ट नाती तयार होतात. आपण फक्त ती जीवापाड जपावी. मीही तेच केलं. जगण्यासाठी आपल्याला जो प्राणवायू लागतो ना, तो प्राणवायू म्हणजे आपली माणसे आणि त्यांच्याशी असलेला आपला ऋणानुबंध. तसं पाहिलं तर रक्ताच्या नात्यात काहीच चॉईस नसतो, पण आपलेपणाच्या ह्या नात्यात तसं नसतं. तुम्ही माणसं निवडता, त्यांच्याशी ऋणानुबंध जुळवून घेता, आपलेपणाने त्यांची विचारपूस करता, काळजी करता आणि नेमका हाच आपलेपणा अस्मिताताईंनी कायम मला दिला. थोडी परखड, जिद्दी व तोंडावर खरं ते बोलणारी, त्यामुळे काही जणांना न पटणारी माझी अस्मिताताई. खरं तर खूप जगावेगळी, नेहमी काळजी घेणारी, एकनिष्ठ असणारी आणि वेळेप्रसंगी इतरांसाठी काहीही करायला तयार असणारी माझी अस्मिताताई. आयुष्यात खूप माणसं भेटतात. वाऱ्याची झुळूक यावी ना तशी येतात आणि निघूनही जातात. पण काही माणसं अशी असतात जी आपल्या मनाचा ठाव घेतात. हीच ती गोड माणसं आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ सांगतात, ओठावर हसू फुलवतात आणि प्रसंगी आपले अश्रूही पुसतात. कधी चेष्टा मस्करी करतात, तर कधी मध्येच भावनिक होतात, आपुलकी दाखवतात. अगदी अगदी अशीच आहे माझी अस्मिताताई, जी कधी कुणाला गृहीत धरत नाही, कुणाकडून कसलीच अपेक्षा करीत नाही, सर्वांना समजून घेणारी व समजावून सांगणारी, बोललेल्या शब्दांचा योग्य अर्थ घेणारी, अडचणीत असणाऱ्यांना मदत करणारी, योग्य निष्कर्ष लावून इतरांच्या भावना जपणारी, गरजेच्या वेळी कुणी नसले तरी ठामपणे पाठीशी उभी राहणारी, एकटेपणाही आनंदाने जपणारी अशीच आहे माझी अस्मिताताई. अस्मिताचा अर्थ स्वाभिमान, म्हणजेच मानवी स्वभाव. एका अर्थाने आपल्या अस्तित्वाची जाणीव आमची ताई तिच्या कृतीतून, वृत्तीतून, शब्दांतून, वागण्यातून आणि इतर अनेक गोष्टींमधून व्यक्त करते. माणूस हा काही मूल्ये, काही संस्कार, काही परंपरा जपत असतो. हे संस्कार त्याला एकीकडे जगण्याचा आनंद देतात व दुसरीकडे जगण्याची दिशा. त्याच्यावर घडणाऱ्या संस्कारांप्रमाणे किंवा विचार प्रणालीप्रमाणे तो वागत असतो. अशीच माझी अस्मिताताई जगात लई भारी. ती माझ्या आयुष्यात आली आणि कायमची आमच्या घरातलीच झाली. माझी ताई म्हणजे खंबीर आधार, विपरीत परिस्थितीतही न खचणारी अशी खंबीर मनाची. आपल्या वाईट परिस्थितीतही मी आहे ना एवढे संजीवनीसारखे शब्द बोलून आम्हाला दिलासा देणारी. कधी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष सोबत राहून सकारात्मक ऊर्जा देणारी माझी अस्मिताताई. जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देणारी, सुखदुःखात सोबत करणारी, झुकता तोल सांभाळणारी, चांगलं ते नावाजणारी आणि वाईट ते समजावणारी माझी अस्मिताताई. कधी रागावणारी, कधी रुसणारी, पण माझ्यावर मनापासून अगदी जीवापाड खूप खूप प्रेम करणारी माझी अस्मिताताई. आईनंतर जगात माझ्यावर जीव टाकणारी व्यक्ती म्हणजे माझी अस्मिताताई. माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने फुललेला असतो. जिचं अख्खं माहेर एका भावात एकवटलेलं आहे अशी ती माझी अस्मिताताई. कधी कधी ना ती मला माझ्या मुलीसारखी वाटते.
तर कधीकधी माझ्या आईसारखी, तर कधीकधी माझ्या या ताईचा मी बाबा कधी होतो हेही कळत नाही मला. असं म्हणतात ना की देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. आणि आई फार काळ असू शकत नाही म्हणून असेल कदाचित, पण म्हणूनच त्याने आईला पर्याय अशी ही माझी बहीण अस्मिताताई मला दिली. मानवी नातं आयुष्यातला अर्थ देणारा एक अनाकलनीय शब्द आहे. नियतीत लादलेलं नातं हे आपल्याला निभावावं लागतं, पण स्वीकारलेलं नातं आयुष्यभर निर्मळ साथ देतं. आपल्यासह आपल्या नात्यालाही जपत, कधी डोळे वटारून तर कधी डोळे मिटून माझ्यावर नीट लक्ष ठेवणारी माझी बहीण, माझी अस्मिताताई. ताई ताई, सारी जिंदगी तुला जपणार आहे. तुला पाहता पाहता पापण्या मिटणार आहे. प्रत्येक जन्मात आपलं हे नातं कायम असणार आहे, अशी प्रार्थना देवाकडे मी कायम करणार आहे. ताई म्हणजे माझा कधीही न संपणारा विचार. ताई, मी दुनियेसोबत लढू शकतो ग, पण तुझ्यासोबत नाही. कारण तुझ्यासोबत ना मला खूप जगायचंय, शिकायचं आहे. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणाच्या आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती शोधून सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच आणतो. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतातच असे नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येणार नाहीत. हे क्षण मनाला वेगळंच समाधान देतात. हे सारे क्षण माझ्यासाठी एक सण होऊ दे, हीच सदिच्छा. शेवटी एकच, कधी डोळे मिटले माझे मी निजून जाईन. कुशीत ताई घे रडून मी निजून जाईन. लपलेल्या अश्रूंना माझ्या सोडून जाईन. एक हुंदका जपून ताई मी निघून जाईन. नशिबात पुढील जन्मात भेटलो तर जपलेला ऋणानुबंध असाच कायम जपत राहीन. तुझा सर्वात लाडका राजेश दादा.